भिसेगाव संघाचा स्ट्राइकवर आहे तो अल्पेश आणि नॉन स्ट्राइकला आहे तो प्रणय. प्रणय हा अतिशय घणाघाती फलंदाज. बॉल मारला तर तो परलीतच पाठवतो, परलीच्या मागून. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून सुद्धा पहिलं षटक घेऊन येतो तो सलमान. आणि स्ट्राइकवर आहे रिव्हर्स किंग ऑफ परली अल्पेश दलवी. चला सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू घेऊन येतोय तो सलमान. आणि मी म्हटल्याप्रमाणे रिव्हर्स किंग अल्पेश दलवी पहिला चेंडू तटवतोय. एक धाव. आणि आता मात्र आमच्या परलीचा सेवक प्रणय राजपूरकर नक्कीच जांभूल पड्याला बॉल मारणार, यात काही शंकाच नाही. सलमान देखील अतिशय सुंदर गोलंदाज आहे. पाहूया पुढील चेंडू सलमान याचा. सुरेख गोलंदाजी, तितकंच सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल कीपर कडून. आणि प्रणयच्या खेळीचा अंत. आणि प्रणयची जागा घेण्यासाठी कोण येते पाहूया. मला तर वाटतंय नक्की शिवा, परंतु सलमानची गोलंदाजी अतिशय सुंदर आहे. तिखट मारा करतोय तो सलमान. एकाच टीम मध्ये दोन रिव्हर्स किंग शिवा आणि अल्पेश. पाहूया आणि टीमचे मेंटॉर सागर कदम. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल सलमान याची. पाहूया आता स्ट्राइकवर आलाय तो शिवा. शिवाने देखील मागच्या सामन्यात अतिशय सुंदर अशी फलंदाजी केली होती. तितकी सुंदर फलंदाजी अल्पेशने सुद्धा केली होती, परंतु या सामन्यात त्यांना पुन्हा तशीच खेळी करावी लागेल आपल्या संघासाठी. पाहूया पुढील चेंडू. आणि पहिला रिव्हर्स. एक धाव. एका धावेनिशी धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 2. काहीसा संत गतीने चाललेला सामना, परंतु वादलापूर्वीची जी शांतता म्हणतात ना, तीच असावी मला तर वाटते. अल्पेश मोठे फटके मारण्यात माहीर, परंतु सलमान मोठे फटके मारून देत नाही. अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय. वाह काय चेंडू, भन्नाट चेंडू. सुंदर गोलंदाजी करतोय तो सलमान. दबंग प्रमाणे सलमान सुद्धा अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय. अल्पेशला सुद्धा सुंदर फटके मारावे लागतील. सुंदर गोलंदाजी, सुंदर अतिशय तिखट गोलंदाजी करतोय सलमान. अल्पेशला काय चेंडू समजत नाही. रितेश या. धाव संख्या स्थिरावते. धाव संख्या होती ती 2.
सुंदर गोलंदाजी केली ती सलमान याने एका षटका अखेरीस धाव संख्या होती ती 2, 1-2. आता मात्र परली संघाला मोठे फटके मारावे लागतील. 30-35 धावांपर्यंत तरी पोहोचावे लागेल. सागर वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येत होता सागर. आणि शिवाजी खेळी समाप्त. परली संघाला मला तर वाटतंय ग्रहण लागलंय. अतिशय सुंदर फलंदाजी करत होते परंतु सूर्य उगवायची वेळ आणि आमच्या परलीचा सूर्य मावळतो की काय. परंतु अनिल कोहली असा फलंदाज आहे की तो सामन्यात इथून पण चुरस आणू शकतो. आता मात्र शिवाजी जागा घेण्यासाठी आलेला आहे तो अनिल. रफ्तार की गोली अनिल कोहली. पाहूया आता किती रफ्तार त्याच्या बॅट मधून बघायला मिळते. धाव संख्या स्थिरावते. धाव संख्या होते 2. सुंदर गोलंदाजी करतायत भिसेगाव संघाचे गोलंदाज. भरपूर दूरवरून आलेला हा भिसेगाव संघ. परंतु आता मात्र अनिल कोहलीला पूर्णपणे जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्यायला लागेल. सूर्यक्षेत्ररक्षण म्हणावे लागेल. अतिशय संत गतीने चाललेला सामना. धाव संख्या होते ती 3. आतापर्यंत 8 चेंडू टाकून झालेत आणि धाव संख्या होती ती 3. अल्पेशला मोठे फटके मारायला लागतील. सुरेख झेल अल्पेच्या खेळीचा सुद्धा अंत. धाव संख्या स्थिरावते. धाव संख्या होती ती 3. राकेश आता मात्र अल्पेची जागा घेण्यासाठी आलेला आहे तो राकेश. राकेश देखील अतिशय घणाघाती फलंदाज. धाव संख्या स्थिरावते. धाव संख्या होती ती 3. पुढील चेंडू फुलटॉस पद्धतीचा चेंडू. सुरेख तटवलेला चेंडू. एकच धाव. धाव संख्या होती ती 4. आता मात्र अनिल
धावसंख्या होते ती 4. सुरेख गोलंदाजी करतायत ते भिसेगाव संघाचे गोलंदाज. स्क्वेअर चेंडू. धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 5. सुरेख गोलंदाजी. अनिलला सुद्धा काही चेंडू समजत नाही. अतिशय सुरेख गोलंदाजी. परंतु अजूनही सुद्धा धावसंख्या होऊ शकते. पुन्हा एकदा डॉट चेंडू आणि षटक संपतय. 2 षटका अखेरीस धावसंख्या होती ती 5. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. सकाळची वेळ आहे. रन्स होणे कठीण आहे दोन्ही संघांना सुद्धा. इथून जरी 20 ते 25 धावापर्यंत पोहोचू शकला परळी संघ तर सामन्यात मजा येईल आणि ते काम करू शकतात राकेश आणि अनिल. राकेश आणि अनिल त्यांना मारा करेल सुनील. पाहूया सुनील कशी गोलंदाजी करतोय. 2 गोलंदाजांनी तर अतिशय सुंदर अशी गोलंदाजी केली. तशीच गोलंदाजी करतोय का सुनील. परंतु तितकाच धाकड फलंदाज राकेश. आणि एकच धाव. एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 6. अनिलच्या बॅट मधून मोठे फटके कधी निघणार. सुनील सुद्धा तशीच गोलंदाजी करतोय जशी 2 गोलंदाजांनी केली होती. पाहूया अनिल. आणि डॉट चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न परंतु बॉल डॉट. पुढील चेंडू सुनील याचा. आणि पुन्हा एकदा एकच धाव. एका धावेने धाव संख्या होती ती 7. राकेशला मात्र आता आपल्या घरच्या ग्राउंडवर आपल्या संघासाठी मोठे मटके मारायला लागतील आणि ते मारण्याची ताकद त्याच्या मध्ये आहे. आणि सुंदर शतरक्षण पाहूया. आणि 2 धावा. धाव संख्या होती ती 9. सुनील सुद्धा आपल्या 2 गोलंदाजांच्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करतोय. परंतु परली संघाच्या बॅट्समनच्या बॅट मधून काय फटके बघायला मिळत नाहीये. चौकार आणि षटकार. पाहूया राकेश. आणि डॉट चेंडू.
घरच्या खेळपट्टीवर खेळताना फलंदाजांना कोणताही चेंडू समजत नाहीये, पूर्णपणे बॉलिंग विकेट आहे असं मला तर वाटतंय. आणि बा आता मात्र मोठा फटका आलाय, परंतु झेल सोडलाय. हा झेल किती महाग पडू शकतो हा येणारा कालच ठरवू शकतो. धाव संख्या होते ती 11. 3 षटका अखेरीस धाव संख्या होते ती 11. वैयक्तिक पहिल्या आणि संघासाठी चौथं षटक घेऊन आला तो साईनाथ. त्याला मारा केला अनिल आणि हवेतून मारलेला चेंडू. पाहूया किती धावा मिळतात. एक धाव तर पूर्ण, दुसरी धाव सुद्धा पूर्ण. धाव संख्या होती ती 13. एक्का दुक्का से काम चलेगा नहीं. अगर इस ओवर में 2 छक्के लगते हैं तो मैच में बहुत मजा आएगा. आणि एक धाव, एका धावेने धाव संख्या होती 14. आणि लांबूनच खेळायचा प्रयत्न करतोय. चेंडू पर्यंत येऊन खेळला असता तर नक्कीच हा चेंडू सीमारेषे पार गेला असता. पुढील चेंडू आता मात्र राकेशला सुद्धा काही चेंडू समजत नाहीये. सूर्य गोलंदाजी करताय. गोलंदाज साईनाथ. धाव संख्या स्थिरावते. धाव संख्या होती ती 14. आणि कॅच ड्रॉप, परंतु रनआउट. सँडी राकेशची जागा भरण्यासाठी आलाय तो सँडी. आता मात्र संदीप. शेवटचे 2 चेंडू. पाहूयात 2 चेंडूंचा सोना करतोय का संदीप. सूर्य गोलंदाजी केली ती भिसेगाव संघाच्या गोलंदाजांनी. टिच्चून मारा केलाय. आता मात्र सँडी पाहूया किती टिच्चून मारा करतोय. आहा, आणि आल्या आल्या बॅट मधून निघालेला खणखणीत षटकार. धाव संख्या होते ती 20. सँडीच्या मनगडातली ताकद सँडीने दाखवून दिली. ह्या चेंडूवर जर का मोठा फटका आला ना तर परली संघाला आशा राहतील. सुंदर फटका मारला तो सँडीने. आणि पाहूया पुढील चेंडू. स्क्वेअर चेंडू.
दिशा भरकटतोय गोलंदाज. आल्या आल्या सँडीने दाखवलेला षटकार. त्याच मुले लाईन आणि लेन मध्ये चेंज करणार. पुढील चेंडू धावसंख्या स्थिरावते. धावसंख्या 20. 4 षटका अखेरीस धावसंख्या होती ती 20 आणि 21 धावांचं आव्हान ठेवलंय तो. सॉरी 21 झालाय. 22 टू विन. लो स्कोरिंग मॅच, परंतु नक्कीच ही मॅच सुद्धा टाईट होऊ शकते. परली संघाकडे सुद्धा तितकेच घातक आणि तेज तर्रार गोलंदाज आहेत. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून पहिलं षटक घेऊन येतो तो राकेश. राकेश म्हणजे बीसीसी एक्सप्रेस. अतिशय सुंदर गोलंदाजी करतो. लेग ब्रेक, ऑफ ब्रेक
आणि पहिला चेंडू आणि सुंदर अशी कॅच अल्पेशने आणि पहिल्याच चेंडू मध्ये फलंदाज बाद. साईनाथ कोणताही साईनाथची जागा घेण्यासाठी येतो तो रमेश. स्ट्राइक वर आहे तो रमेश. रुपेश आणि जांभूलपाडा एंड करून मारा करेल तो राकेश. पहिल्या चेंडूवरती साईनाथला परतवलाय तो राकेश यांनी. सुंदर झेल घेतला अल्पेश यांनी. पुढील चेंडू राकेश याचा आणि आल्या आल्या घणाघाती प्रहार आणि खणखणीत षटकार. धाव संख्या होती ती 6. खडे खडे मारलेला षटकार रमेश यांनी. सुंदर फलंदाजी करतोय तो रमेश. धाव संख्या होती ती 7. आणि फसवला राकेश यांनी आणि फलंदाज बाद. परलीला जर का हा सामना जिंकायचा असेल तर डॉट चेंडू आणि विकेट्स घ्यावे लागतील तरच परली पुनरागमन करू शकते. चला फलंदाज पाठवा आणि रुपेशची जागा घेण्यासाठी येते तो सुनील. सुंदर गोलंदाजी करतोय राकेश. जरी त्याने मोठा फटका खाल्ला असेल तरी कमबॅक केलाय त्याने. अजूनही 20 चेंडू आणि 15 धावांची गरज. डॉट चेंडू असे डॉट चेंडू फेकावे लागतील परली संघाला तरच कमबॅक करू शकतात या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा नो चेंडू. धाव संख्या होते ती 8 आणि या चेंडूवरती फ्री हिट असेल. डॉट स्क्वेअर चेंडू. धाव संख्या होती ती 9. अजून सुद्धा फ्री हिट
फ्री हिटचा कितपत फायदा घेत आहेत फलंदाज पाहूया. पुढील चेंडू राकेश याचा सुंदर धावसंख्या झाली ती 9. एका षटका अखेरीस धावसंख्या होती ती 9. 2 बाद 9. आता मात्र दुसरं षटक घेऊन येत होतं मिथून. एक वेगळीच ऍक्शन असलेला गोलंदाज मिथून. अठरा चेंडू आणि 23 धावांची गरज. सॉरी 13. आणि हवे सुंदर क्षेत्ररक्षण अनिल कोहली याचं. नक्कीच 3 धावा वाचवल्यात अनिल यांनी. धाव संख्या होती ती 10. जर का 3-4 चेंडू डॉट आले ना तर मॅच मध्ये मजा येऊ शकते. परंतु फलंदाज हुशार आहे. सिंगल आला तरी चालेल. धावसंख्या होती ती 11. सुंदर फलंदाजी करतायत ते दोन्ही फलंदाज. स्कोअरबोर्ड चालू ठेवतात 1-1 धावांनी. धावसंख्या झाली ती 13. सुंदर गोलंदाजी मिथुनने आता कमबॅक केलाय. असेच 2-3 चेंडू जर डॉट टाकले ना तर परली संघ मॅच मध्ये पुन्हा कमबॅक करू शकतो. चौदा धावसंख्या होती ती 14. 1-1 धावाने सुद्धा बेसेगाव संघ विजयाकडे वाटचाल करू शकतो. डॉट चेंडू. 2 ओव्हरच्या अखेरीस धाव संख्या होती ती 14. 12 चेंडू आणि 8 धावांची गरज.
जर का भिसेगाव संघाला हा सामना जिंकायचा असेल तर चारच्या सरासरीने चालावे लागेल आणि जर का परली संघाला हा सामना जिंकायचा असेल तर कल्पेशने ह्या षटकामध्ये एक किंवा दोन धावांचं षटक फेकावं लागेल तरच परली संघ ह्या मॅच मध्ये येऊ शकतो. 8 12 चेंडू आणि 8 आणि धाव संख्या झाली ती 14. आता मात्र लेफ्ट हँड गोलंदाज कल्पेश दलवी हा सुद्धा दोन्ही ऑफ ब्रेक लेग ब्रेक दोन्ही करू शकतो. परंतु भिसेगाव संघाचा फलंदाज अतिशय चाणाक्ष आणि हुशार आहे. बॉल डॉट जाऊन देत नाहीये. आणि डॉट चेंडू फुलटॉस चेंडू होता परंतु फलंदाजाला काही समजलं नाही. सुंदर गोलंदाजी सुंदर गोलंदाजी. असे जर डॉट चेंडू फेकले ना तर परली संघ वरचढ होऊ शकतो.
नॉट आउट. थर्ड अंपायरचा डिसिजन नॉट आउट. आणि 9 चेंडू आणि 7 धावांची गरज. कल्पेश मध्ये ती धमक आहे की तो चेंडू डॉट टाकू शकतो. आणि स्क्वेअर चेंडू. कल्पेशला डॉट चेंडू टाका लागतील. स्क्वेअर चेंडू टाकून भिसेगाव संघाचा आव्हान सोपा करण्यात मदत करेल तो कल्पेश. आणि फुलटॉस पद्धतीचा चेंडू. आणि 2 धावा सुद्धा पूर्ण. पहा किती चपलता. धाव संख्या झाली ती 18. अजूनही 4 धावांची गरज. आणि भिसेगाव संघाने हा सामना जिंकलेला आहे. चला भिसेगाव संघाचा कर्णधार आणि गुंडगे संघाचा कर्णधार दोन्ही संघाच्या कर्णधाराने त्वरित नाणेफेकीसाठी या. आणि ही मॅच 3 षटकांची राहील. आणि ह्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट सुनील. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सुनील यांनी येऊन घेऊन जावे. आणि मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देतील राज देसाई. राज